मोहिनी आला ह्या राजेश आलाच नाही काय अजून गेला तर बापा बापा काय तिथं काय राहतो म्हणते का बाबा पाहुणचार आहे का तिच्या घरी आले आता काय माहित आता बाई मला फोन घेऊन नाही आला काही त्याचा मी लावून पाहत होती आता तर आता तुम्हीच आल्या मी आता फोनच लावायला चालली होती त्याइले का कोण बा आले नाही अजून एवढ्या वेळचे लय टाइम झाला ना गेले तर येईन ना. आता काय येऊनच बसला पाहिजे काय घरी. आता कोणाच्या घरी गेलं म्हणजे वेळ होतच असते. आता म्हटलं असं बसा बसा आता गोष्टी माथा चालते होतेच टाइम. आता तसे तिचे सासरे सासू बोलकारच आहे ना छायाचे न काही नाही तर सांगून राहिले असं काही काय केलं काय नाही तर आता काय सांगायचं आहे सारं तर सांगितलं त्या दिवशी तिच्या सासून इथं सारं तर घराने केले इथं माझ्या पोरीचे आणि आता काय अजून होतेच काय उरले. आपल्याच पोरीची चूक आहे ना सरला तिथं. त्यांची थोडी चूक आहे काही म्हणून आपल्याला नेऊन घालायला लागली पोरगी नाही तर तेच आले असते तिकडून पोरगी न्यायसाठी. त्याला त्याच्या सुनीची गरज नाही काय. सून आहे नातू आहे. आता का ते पोराचं लग्न करून देईन काय दुसरं. काय सांगता येते बापा लोकांचं बातच देते पोराचे लग्न करून नाही आली सून तर असं काम आहे. पण आता पोरीने भेटून राहिल्या म्हणून आता जराशी शांत आहे लोक. पोरी भेटल्या असत्या कनी तर एवढे दिवस राहिली नाही आपली छाया तर करून टाकलं असतं तेवढ्या दिवसात लग्न म्हटलं. नाही एवढं मूर्ख आहे काय ते आता बयास करून राहिले होते ते असे. त्यानं म्हटलं सोडचिठीचा कागद देतो तर दिला का त्यानं पाठवले असते नाही त्यांनी नोटीस. अरे राजेश आलाय काय रे काय म्हणे रे काय म्हणे मग बाईचे सासू सासरे काही म्हणे काय बोलले काय मग तुले गेले काही बोलले काय का तिले बोलले काही म्हटलं तर असंच काही ना काही तशी तिची सासू आहेच जराची टोमने तर मारलेच असं जराशी. आई काहीच नाही बोलले ते लोक काहीच नाही बोलले. सगळी चूक आपल्या बाईचीच आहे म्हटलं. त्याची काही चूक नाही आहे या गोष्टीत. हेच निघून आली हे इले कोणी मारलं नाही बोललं नाही म्हणते काहीच नाही झालं. इले जेव्हा शपथ घ्यायला लावली कधी लेकराची तिने घेतली नाही म्हटलं. नाही म्हणे म्हणे मग सांगितलं तिने नाही म्हणे मला मारलं नाही काही नाही म्हणे मीच गेली म्हणे कामाच्या धाकानं आली होती छायाबाई इथं. सांग आहे पोरगी आणि आपण काय म्हणून राहिलो का खरंच मारलं असं जवयानं आहे का नाही बाई. आपल्याला खरं काही माहित नाही आपल्याला असं वाटतं का आपलीच पोरगी खरी आहे काय आणि ते खोटेच बोलून राहिले जसे. सांग मी असंच समजून राहिले आतापर्यंत एवढी पटू सांगून राहिली मला ते का बघ. तिथे पहिले नाहीच म्हणे कबूलच नाही केलं होतं तिनं. मग त्यानं जबरदस्ती कबूलच करून घेतलं तिच्याजवळून. मग ते म्हणायला लागले नाही म्हणे काहीच नाही केलं म्हणे म्हणे नाही तर ते म्हणे तिची सासू आता म्हणे नाही येत तसं नाही तर घेऊन जा म्हणे तुमच्या घरी तुमची पोरगी म्हणे लग्न करून देतो म्हणे माझ्या पोराचं दुसरं म्हणे. पोरी पाहायचं कानावरही टाकलं म्हणे कोणाकोणाच्या असं म्हणे बा तिची सासू. मी म्हटलं ना तुम्ही म्हणता का नाही खरंच गोष्ट आहे का नाही. अहो तिची सासू आहेच हरामी एक नंबरची हरामी आहे म्हटलं तिची छायाची सासू. आता आपली पोरगी ठीक आहे चुकली असन पण एवढ्या भार असते काय लग्न करून देते का मग पोराचं कोणी दुसरं नातू असल्यावरही काही बोलते. ते बाई खायच म्हटलं तशी तिला असं वाटलं असन का देतो आता 17 बायका करून पोराले. बाबा तुमची इच्छा आहे ना तर मी आता घर सोडून जाऊ म्हणून तर चाललो म्हटलं मी आणि परी दोघे जण चाललो आम्ही. आमचं सामान जे आहे ते आम्ही घेऊन चाललो. तुमचं काही नेलं असेल तर पाहून घ्या तुम्ही लागन तर तपासून घ्या. काऊन रे सुमित काऊन चालला कुठं चालला तू आता अजून जाता काय सासूरवाडी सासऱ्याच्या घरी चालला काय. नाही दादा सासऱ्याच्या घरी नाही चाललो. इकडेच पाहतो आता कुठेही भाड्या गिड्यानं राहायची सोय तिकडेच राहतो आता दोघं जण. काऊन रे बाबू रे कायले जा लागते एवढं मोठं आपलं घरदार आहे ते सोडून जातं काय आता कायले जातं राहू दे ना मस्त आपलं घर आहे इथंच राहावं आपलं इथंच खाव. आई बाबाच तर म्हणे मले दुसऱ्या इकडे राहा म्हणे तुम्ही म्हणे म्हणून चाललो मी. हो मॅच म्हटलं होतं बरोबर आहे. काय चुकलं नाही की माय बरोबर आहे आणि मी त्याच्यावर ठाम आहे. गेलं तर काही नाही आहे गलत्या करायच्या वेळेस समजत नाही काय कागद आले हातात तर इकून टाकाव काय म्हणजे बाप कमावत राहील इकडे आणि तुम्ही आयतं इकून टाका कायसाठी घरदारा घ्यायसाठी. आता घेऊन दाखवा ना स्वतःच्या भरोशावर घर म्हणजे ज्या पोरानं केलं त्याला काही नाही तुम्हाला वाटून देतो सगळं आणि तुम्ही करा त्याचा खारा इकरा. एक शब्द तरी विचारला काय का बाबा इकू काय मी तुम्ही मला दिला आहे तर तुला तर बस बाप तर असं होऊन गेला का बस काही विचाराची नाही फुसाची नाही काही गरजच नव्हती. इथं घेऊन आला त्या माणसाले तुला समजत नव्हतं अक्कल नव्हती तेवढी. बाबा आता माझ्या नावावर जर मला काही भेटलं तर मी ते विकू शकतो ना. विकू शकतो नाही तर काही करू शकतो कोणाला देऊ शकतो काही करू शकतो. आपल्याला भेटलेल्या वस्तूचा आपण काही करू शकत असतो. हो तर त्या वस्तू तुला जे भेटली त्याच्या नियम त्याच्या अटी त्या इथं होत्या ना लागू त्याच्यात काही का बस तुझ्या मनात आलं तसं केलं. त्याच्यात 10 एकर शेती कोणाची होती आईची. आईने विचारलं त्या शब्दानं आईची शेती विकायला निघाला तू एक शब्दानं तरी विचारला काय. स्वतःची ठेवून राहिला होता आईची विकून टाकत होता आणि आईला इथं टाकून चालला जात होता नाही बाकीचे पाहत बसून दिले. हा बा सुमित त्या चुकीचं केलं पण हे असं करायला नाही पाहिजे होतं. तुला दिलं तर होतं बाबानं मग काय गरज होती विकटाक करायची. काय दिलं बाबानं मला सांग ना. हे सगळं खोटं नकली कागद देऊन दिले आणि दिलं करून राहिले असं वाटून राहिलं का मी सगळं विकूनच टाकलं काय सगळं विकटाक करून खाऊनच घेतलं. तोच तर भाव पाहायचा होता तुमचा का काय करता तुम्ही म्हणून तुमच्या हातात लागले कागद तर तुम्ही काय करता म्हणजे विकटाक करता का त्याच्यावर जमवता का सगळे घेऊन चालता हे पाहायचं होतं ना. बाबा असं असते ज्याला वस्तू भेटली ना त्याच्या वस्तू तो काही करू शकते विकू शकते काही करू शकते. मग आता मला पैशाची गरज होती माझ्याजवळ पैसा संपला पैसा काहीच नाही राहिला माझ्याजवळ म्हणून मी त्या पैशासाठी ते विकटाक करत होतो आणि घर घेऊन घेत होतो. घर घेतलं असतं मग आईला घ्यायला आलो असतो आईला घ्यायला टाकत होतो मी करत होतो ना आईचं. असं आहे का मग आईची ते शेती विकली म्हणून आईचं काही करत नव्हतं मी.
काय गॅरंटी होती? काय गॅरंटी होती म्हटलं आईचं करशीलच म्हणून? त्या आईने शब्दच नाही विचारला काही. मी हे विकू काय बा? ती शक्कर आहे आपल्याजवळ. 10 एकर इकटा करतो, घरदार घेतो आणि मग तुम्ही घेऊन जातो. म्हटलं काय एखादा शब्द विचारायला आला काय? हो रे सुमित, ते चुकलं नाही का बा तिथं? हा, त्या बायकोनं म्हटलं तुला इकून टाक जमीन, ते इकायला लागून गेला. हा, माणसाला घेऊन आला घरी. आता ते कागद नकली निघाले म्हणून ठीक आहे, आणि असली असते तर मग तर गेली असते ना जमीन. त्या बापानं काय म्हणते पै जमा करून ती एवढी मोठी शेती जमावली राजा. काय होतं रे आपल्याजवळ? हा, मग राहू देते, भेटले होतं ना तर राहू देते तसं तसं, आणि मग आपल्या घरातच राहते. काय काय वाईट आहे या घरात? हा, एवढं चांगलं घर आहे आपलं, घरातले एवढे साजरे लोक आहे आपल्या, याच्यातच राहिले असते मिसळून मिळून तर किती चांगलं वाटलं असतं. तुम्ही अलग अलग पायाले पाहता. आई आता कितीक दिवस एकच राहान? हा, एक एक परिवार कितीक दिवस राहान म्हटलं. याचं त्याच्यासोबत पटत नाही, त्याचं याच्यासोबत पटत नाही, म्हणून म्हटलं वेगळे वेगळे झालेले पुरले. म्हणून मी माझ्यासाठी अलग पाहून राहिलो होतो. तर काय गलत केलं मी? जर आपण आनंदी राहू शकत असं अलग राहू तर मग काय गलत केलं म्हटलं. मग आता भेटते ना तुम्हाला आनंद भेटते ना एकट्यात राहून, अलग राहून. तर मग राहा ना आता दोघं नवरा बायको मस्त अलग राहा, अलग करा आणि खा. तुम्हाला तुमचं स्पेशल जिंदगी पाहिजे, हिंडाले फिरायला जसं वाटते तसं राहिले तर मग करा ना. आमचं काही बंधन थोडे आहे की तुम्हाला. मग बाबा त्याच्यासाठी चालू मी आता अलगच चाललोय मी राहिले. घर पाहतो म्हटलं आता एखादं साधं सुद्धा जसं झालं तसं. तर माझे म्हणणं होतं तुम्हाला का मग माझ्या हिस्सा देऊन टाका ना मला. किती येते काय येते तर. हिस्सा? या हिस्सा? या कायचा हिस्सा? त्या काय आणून ठेवलं माझ्याजवळ तुझ्या हिस्सा देऊ? बाबा आता काऊन म्हणजे मी कमावून तवाच हिस्सा द्यान काय तुम्ही मला? आणि हे जमिनीतला हिस्सा तो द्यान नाही काय मग मला? जमिनीतला हिस्सा नाही पाहिजे का मला? जसे हे 2 भाऊ आहे तसा मी तिसरा आहे. 3 भावाचे 3 हिस्से नाही लागणार काय? हिस्सा वाटणं चालू आहे का इथं? जेव्हा हिस्सा वाटण्या करन तेव्हा तुझ्या हिस्सा तुला भेटन. तू कुठे राहशील तरी. हा, तू पटो आमच्यासोबत नाही पटो, तू इथं राह नको राहू, पण तुझ्या हिस्सा तुला जरूर भेटन. हा, पण जो मायबापाचं करन त्याला हिस्सा जास्त भेटन, हे लक्षात ठेवायचं. बाबा मला जास्त पाहिजेही नाही ना, जास्त पाहिजेही नाही मला. मला फक्त माझ्या ज्याच्यावर जेवढं येते अधिकारावर तेवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. मला 10 एकर येत असेल ना तरी चालते, पण मला मायाचं पाहिजे, तुमचं जास्तीचं नाही पाहिजे. तुझ्या याचं म्हणजे त्या काय कमावून ठेवलं का इथं? सांगून तर असं राहिला का मायाचं पाहिजे, माया अधिकाराचं पाहिजे. कायचा अधिकार रे? त्या कमावलं का इथं? मग मला अधिकार मागून राहिला तर तुझ्या सासऱ्याने अधिकार मागणं. तिथं तर एकटीच आहे तुझी बायको. हा, मागा मग सुनबाईच्या बापाले. बरोबर देते ते हिस्सा, तिथं मागायची हिंमत येऊन राहिली काय? बाबा सासऱ्याला कोणी हिस्सा मागत असते काय? सासऱ्याला कायच्या याच्यावर हिस्सा मागू मी? तिथं जाऊ हिस्सा मागायला त्याच्या याच्यात. बापा तिथं कायचा हिस्सा म्हणजे? तिथंच काय खरी प्रॉपर्टी ज्याच्यासाठी तू आम्हाला सोडून गेला होता. हा, घर जवळ राहायला लागला होता, तुझ्याच मनात लग्न केलं होतं. तुला तर तेव्हा सांगितलं होतं मी, इथून गेला तुझ्या मनात लग्न केलं म्हटलं, तर आता डबल तुझ्यासाठी इथं काहीच नाही आहे म्हटलं. भुलला काय बाबू ते? बाबा मी काहीच नाही बोललो आहे, पण मी पोरगं या नात्यानं तुम्हाला हिस्सा मागून राहिलो आहे. तर मी बी बाप आहे म्हटलं. बापाच्या यानं मी सांगतो अधिकारानं का सध्या हिस्सा मी कोणाला देत नाही जोपर्यंत मी जिवंत आहे. जेव्हा मी नाही राहीन तेव्हा तुम्हाला हिस्सा भेटन. ते बी मी माझ्या हातानं करून जाईन सगळं. तुम्हाला भांडायची झगडाची गरज पडू देणार नाही. सगळं करून ठेवून मी बरोबर मराच्या पहिले. तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका. जित्यापणी पाहिले आम्ही आमचे काही दिवस येते तर. हा, का फक्त तुम्ही इस्टेटीचे लालची आहे? असे लेकरं काय कामाचे इस्टेटीसाठी? मायले माय म्हणता, बापाले बाप म्हणता. इस्टेट नसलं तर ओळख नाही दाखवत म्हटलं. असे पोरं आहात तुम्ही. सुमित बरोबर काय रे बाबाचं. दादा तूच काय सांगतो मला ह्या गोष्टी त्याचं तेच केलं. फक्त एवढा आहे का त्या इकायला काढलं नाही. हा, पण द्यायला तर मनाई केली होती. आणि त्या कोणता पैसा लावला बाबाले? इथं गोष्टी सांगून राहिला तर तुला तर बोलायचा काही अधिकारही नाही आहे. त्या आता काय म्हणते बाबाला दवाखान्यात नाही गेला होता बाबासोबत, आणि आता सांगून राहिला इथं. बरं आई चालतो मग मी. हा, पोरीला घेऊन जातो म्हटलं. पाहतो आता आमचं आम्ही भागवतो आता कसं होते तर. अरे पण सुमित कायलेच रे. हा, कायले तमशटपणा करतो? अरे घर आहे आपलं, दार आहे, सगळं आहे, चांगलं आहे, मस्त शेती आहे, वाडी आहे. नसन तुला नोकरी करायची तर शेती कर. शेतीत काही कमी उत्पन्न होते काय? ते बाबानं असंच केलं काय राजा एवढ्याचं एवढं? आणि तुम्ही काय म्हणता त्या 3 पैशाच्या नोकरी आहे का नाही आहे तुम्हाला? त्याच्याच भरोशावर घमंड दाखवता बापाले ती. अहो सुमितजी चला ना, किती वेळ थांबणार इथे? हा, तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुमचं काहीही खरं होणार नाही इथे, पण तुम्ही ना ऐकतच नाही. तुम्हाला असं वाटते की माझ्या घरचे खूपच महान आहेत म्हणून तुम्हाला निभून घेतात म्हणून, पण नाही, असं काही नाही आहे बरं. परी खरंच तू जे बोलत होती ना ते खरंच आहे. मी आतापर्यंत लय वेचत जगून राहिलो होतो. मला असं वाटे का मायावर घरातले लोक खूपच प्रेम करते बा. मी जे म्हटलं ना ते करन, मी लहान आहे ना घरात म्हणून. पण नाही, खरंच नाहीये. इथे एखाद्याचं काही नसते ना तर काहीच नसते. मी एक चूक काय केली तर सगळ्यांना मला म्हटलं ठुकरावूनच टाकलं घरात. पण परी तू तरी माझ्यासोबत आहे, हे खूप चांगलं झालं मात्र. बरं चल आपण आता दुसरीकडे राहू कुठेतरी, कसं पण राहू आणि काही पण करू. मी आधीच म्हटलं होतं, पण तुम्ही ऐकत नाही ना माझं. मग काय करणार आहे? ठीक आहे, घ्या अनुभव मग तुम्ही तुमच्या लोकांचे. अरे पण ह्या घरात कोणतं दुःख आहे तुम्हाला दोघा नवरा बायकोले? ती बायको काम करत नाही, हा, हात लावत नाही कोण्या कामाले, तरी बोलत नाही म्हटलं कोणी, जाऊ दे. हा, नाही करत तर नाही करत. त्या दोघी कामं करून घेते. राहिलं खाय प्यायचं तू घरात खर्चाले काहीच देत नाही. राजेश देऊन देते.
तरी कोणी काही बोलत नाही, जाऊ दे बा, लहानच आहे ह्या. पण असं किती दिवस चालन रे? हा सुमित, किती दिवस चालत असते असं सांग बरं. ते आता हे गलतीची एवढी मोठी केली म्हणून ते बाबा याच्यासाठी बोलून राहिले, नाही तर आजपर्यंत ते बाबा कायच्यासाठी बोलले नाही. कधी तुम्हाला 2 रुपये तुमच्या बाबांना मागितले नाही का? द्या रे बा, मला पैशाची गरज आहे म्हणून. आणि बाबावर वेळ काय आली तर तुम्ही हातच झटकून टाकले. हा, मग नाही बोलणार बाबा? आई, पण मला सांग, तू लेकराचं कर्तव्य असते का बाबाचं कर्तव्य असते लेकरासाठी करणं? हा, मग एवढं मोठं चला बाबाजवळ काही नसेल तर गोष्ट अलग आहे, पण बाबाजवळ आहे ना, बाबाजवळ आहे तेच मागून राहिलो ना आम्ही. मग उद्या दे, तुम्हाला जर द्यायचंच आहे तर आजच कोण नाही देता? जी आजची गोष्ट आहे ती आज द्या ना, उद्या देऊन करता काय? आम्ही आता काही करू शकतो त्याच्यात, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं आहे, ते करू शकतो. हा, आणि तुम्ही जर म्हणाल का मग देतो, मग काय करावं आम्ही? अर्ध वय होऊन जाईल आमचं, मग करत बसावं काय आम्ही? आमच्याकडून काही होते नाही होत. मग आता तर कसं आहे, आताच वेगळं असते आई, आता करू शकतो आपण, पण तुम्ही समजून घ्यायलाच खाली नाही तर मग काय करावं? त्याच्यापेक्षा आता आम्ही आहे ना, आमचं घरदार आहे, आमचा संसार आहे. अरे पण सुमित, इथंही होते ना ह्या घरात राहून, काय बिघडलं या घरातही? आणि हिचं परीचं मन नाही लागत म्हणते या घरात, आणि तसंही बाबा नाही सांगून दिलं का तुम्ही तुमची सोय लावा, तुमच्यासाठी पहा म्हणून चाललो आम्ही. पण बापूजी, आपल्या परीच्या तर बाबाचं घर खूप मोठं आहे आणि ते तर एकटीच आहे. मग इकडे तिकडे गेल्यापेक्षा तिथेच काऊन नाही जात तुम्ही? तिथे राहू शकता ना, आतापर्यंत तिथेच राहत होते, मग आता काय बिघडलं? नाही जायचं मला तिथे माझ्या पप्पाकडे. मग माझे पप्पा काय मला हाकलून नाही देत काही, आणि नाही पण म्हणत नाही. हा, पण मी त्यांच्याकडे नाही जायचं, मला वेगळं राहायचं आहे इकडे. आता तुम्ही राहू देत नाही या घरात, मग आम्ही दोघं पण आता वेगळे राहू. ठीक आहे बाबा, नको जो नाही जात तर. आम्ही काय जबरदस्ती म्हणतो तुला जायचं म्हणून? सुमित, थांब रे बाबू रे, नको जाऊ रे, इथंच राही रे. काय करू जा इथंच राही रे? हा, फक्त ऐकतं कायसाठी? मग तुम्ही करत जा ना कामं त्याच्या बायकोच्या वाटचे, कोण नाही करत? मग इकडे सुना झगडे होऊन राहिले. हा, तिघी असून तिघी समान कामं नाही करून राहिले आहेत ह्या, अन घरात खर्चाले नाही, काही नाही. आणि मग कायसाठी ठेवायला लागते म्हटलं इथं? तुम्हाला जायचं आहे काय? तुम्हाला जायचं तुम्ही चालले जा, बिलकुल जाऊ शकता त्याच पोराबरोबर, त्याच्यावर आशा असून जास्त तर. नाही व, कसे बोलता हो तुम्ही? हा, मायची माया होय बापा, मायला असं वाटते का लेकरू सोडून गेलं पाहिजे म्हणून? तुम्ही तर काही आहे, तुमचं बरं मन कठोर आहे बापा, बापाचं मन कठोरच राहते, मायचं मन दिसते का तुम्हाला? सरला सगळं समजते आम्हाला, माईचंही मन समजते बापाचंही मन समजते. बाप म्हणजे काही लेकराचा दुश्मन नाही असते. उडावर पोटावर वागवले मला लेकरं म्हटलं माई, मग लाईनाचे मोठे केले असेच नाही केले. हा, त्याला म्हटलं पंखा खाली ठेवले, काय होतं आपल्याजवळ? तरी लेकरं एवढे केले, शिकवले, सगळं केलं, नोकरीवर लावले. मग तर पोरायलेच आता आपण नकोसं झालं तर काय करावं त्या गोष्टीले? हा, त्याची इच्छा आहे का तिकडे वेगळं राहावं, त्याची स्वतःची दुनिया असली पाहिजे, तर आपण काय नाही त्याच्या दुनियेत करावं? तूच सांग आता, आपली दुनिया अलग आहे, त्याची दुनिया अलग आहे. कोण्याच पोरायला कोण्याच सुनीला रोखायचं नाही, कुठेही जाऊ ते, त्याची इच्छा आहे ती. आपण आलो, आपल्या माईचं मन तेवढंच दुखलं असं, तुम्ही तर आणलं ना आम्हाला इकडे, मग आमच्या माईचं मन नसून दुखलं काय? अहो पण ती कंडिशनच दुसरी होती ना, आपल्या घरची दुसरी आहे आता, ते कंडिशन दुसरी होती. काही नाही दुसरी होती, तिथून काही दिलं नाही तर आपण इकडे निघून आलो. आता आपण काही दिलं नाही तर ते निघून गेले. अन जोपर्यंत अलग होत नाही परिवाराच्या, तोपर्यंत स्वतःचं हित माणसाला समजत नाही, तोपर्यंत तो काही करू शकत नाही. सुमित काहीच करू शकत नाही तसाही, जोपर्यंत तो अलग राहणार नाही. जेव्हा तो अलग राहील, त्याने स्वतःच्या जबाबदाऱ्या समजन, तेव्हा कुठं तो काही ना काही करायला लागून. म्हटलं जा आता आपले कामं करा. आज तर तुझी पडली असेल ड्युटी, नाही आज तिकडे स्वतः दिवस भरतं, मग आता उद्या जायला लागून ड्युटीवर. हा बाबा, आता तेवढी तर पडलीच, आता काही ना काही तर करायला लागत होतं, कोण जात होतं? मग एकटीच गेली असती, काही ते बरं नसतं वाटलं ना एकटी गेली असती तर. मग म्हटलं चल बा, नेऊन सोडून देतो, तुम्ही म्हणे तर सोडून दिलं. आता बरं आहे, वातावरण तिथं तसं थंड आहे, आता माहीत पडून समोर काय होते काय नाही, तर अजून काय येते कानावर तर. काहीच नाहीये कानावर, जराच दुर्लक्ष करून धरायला लागते, दुर्लक्ष करायला लागते जरासं. जोपर्यंत दुर्लक्ष करत नाही तोपर्यंत समोरच्याला काही समजत नाही. त्याला असं वाटते का नाही आपल्या मागच राहते बा, आणि जेव्हा त्याला आपण वेगळं टाकू तेव्हाच त्याला वाटते का नाही आता आपल्याला आपलं पाहायला लागते. जसं आता सुमितला समजलं. पण का रे राजेश, काय मग काय झालं दुकानाचं? पाहिलं पण इथं याच कोण पाहिलं रामदासचं, मस्त दुकान होतं मोठं दाटं, आणि मान बोलावून घेता, नाही तर मग तू चालला जाता पालनासाठी. बाबा, मी म्हटलं त्याला तसं, तर तो पगडी द्यायला लागते म्हणे बा, ते पैसे जमा करायला लागत असते पहिले ऍडव्हान्स म्हणून, ते द्यायला लागते म्हणे. आता तरी 50,000 द्यायला लागते का 1 लाख द्यायला लागते तेवढं मला माहित नाही, पण 50 द्यायला लागून असे म्हणते मला आजूबाजूचे, असे द्यायला लागून म्हणते बा. आणि मग त्याला काय म्हणते तर पैसे दिले तर मग त्याच्यासाठी सामान बोलावं लागून दुकानासाठी, त्याचाच विचार चालू आहे आता सामानाचा. तसं काही सामान बोलावलंय, साड्याच पाहिजे म्हणते इले, साडीच लावतो म्हणते हे. साड्या ठीक आहे ना, चालते ना चांगल्या साड्या. सणावार आले त्याला साड्याच खपते. माणसांपेक्षा बाईची विक्री जास्त आहे. हा, त्याच्यामुळं बाईचं सामान ठेवायला पुरते, माणसाचं काही सामान नाही ठेवायला पुरत. एक तर घरचं घरगुती सामान ठेवा, नाही तर मग आपल्या साड्या ठेवा, कपडे ठेवा. कारण बाया काही घेऊ का नाही घेऊ, पण कपडे घेतल्याशिवाय राहत नाही. एकाच कार्यक्रमाला बाईले 3-3, 4-4 साड्या पाहिजे. आत्ताच हे घालते, घंटाभर दुसरी घालते, म्हणून बाईले साड्या लागते जास्त. तर बरोबर निर्णय घेतला सुनबाईनं साडीच्या दुकानाचा, चांगलं चालते. हा ना मामाजी, मग नाही तर काय तर तुम्ही सांगा मला आता. साड्यात जास्त खपते म्हटलं. आता आम्ही मार्केटातही जाऊन पाहतो का नाही,
तर दुकानात बाहेर जास्त दिसते साड्या घ्यायसाठी. माणसाच्या दुकानात गर्दीच राहत नाही. मग त्याच्याहून मी विचार केला, म्हटलं आपण जर साडीचं दुकान टाकलं तर म्हटलं, कारण का साडीचं दुकान असं आहे का 12 महिने साड्या घेतच राहते बाया. दिवाळी राव, दसरा राव, होळी राव, अन काय म्हणते कार्तिक राव, अन कोणताही सण आला तरी बाई होळी घेतेच, आपलं साडी घेतेच. संक्रांत येऊ कोणत्याही सणाला साडी घेते बाई. हो हो बरोबर आहे बेटा, बरोबर आहे. निर्णय चांगला घेतला. पहा आता करा, उन्नती करा चांगली, मस्त दुकान चालवा आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. नाही तर मग बस एकदा कामाच्या मागे लागले का तब्येतीकडे लक्ष देणं सोडून द्या. नाही नाही मामाजी, तब्येतीकडे लक्ष देतो ना. आता तसा मला आईचा फोन आला होता, जरासं ये म्हणे, खूप दिवस झाले ना गेली नाही आईच्या घरी. तर म्हटलं आता दुकान चालू करायच्या पहिले आईच्या घरी चालली जातो म्हटलं 2 दिवसासाठी. आता तू जाशील, मोहितेही जातो म्हणते वैशाली, दोघी दोघी चालल्या जाण तुम्ही. इथं घरात कोण करण मग? माय एकटी कोण होते काय? आता छाया होती तेही चालली गेली, परी होती हेही चालली गेली, आता कोण राहिलं? मी एकटी. आणि काय म्हणते हे 2 पोरं होते, बाबा, मी, चौघाचं मग मला एकटीला करावं लागत जाईल. आता बाई कायले भाऊजी चालले म्हणते, भाऊजी जाईल म्हणूनच आपलं वैशाली ताई जाईल. अन राहिलं मी तर 2 दिवसातच वापस येतो, जास्त दिवस नाही राहत काही. मग मामाची तुम्ही दाजीची तिघच तर जण आहे तुम्ही, मग 2-3 दिवस केलं तर काय होते? आता बाई करून घे जा ना 2-3 दिवसासाठी. होते कोण नाही होत 2-3 दिवस. एवढे काय हातपाय थकले का गळले तिचे? तर 2 दिवस स्वयंपाक निघून राहिला तिच्याकडून. बाकीचं काम टाकून द्यायचं, पण स्वयंपाक पहिले करून घ्यायचा. होत काऊन नाही? असं माणसानं असं म्हटलं म्हणजे मग मनाच लागते हो होते म्हणून. काय करा हो का नाही हो, मना लागते. माणसं तर असे आहे का असं वाटते का बायकोले सुख भेटलं तर त्याची काय दुखतेच. वाटतच नाही त्याला बायकोले सुख भेटलं पाहिजे म्हणून कधी. असे माणसं आहे कोणतेही असो. राजेशजी चला ना मग आपण आता तयारी करू ना दुकानाची. हा करू ना. पैसा बरोबर देत जा रे बा, मोजून मापून पैसा द्यायचा कोणाला. अंदाजे पैसा द्यायचा नाही आणि हिशोब प्रत्येक गोष्टीचा ठेवायचा. किती रुपये कायशात गेले काय नाही. सुनबाई काय म्हणतो मी? हा ना मामाजी, ठेवतो ना, सगळं लिहूनही ठेवतो आणि कोणाला किती दिले काय दिले हे लक्षातही ठेवतो. हो कारण पैसा होतो. पैशाला पाय नसते. पैसा कोण्या वाटेनं जाते माहीत पडत नाही. म्हणून आपल्याला हिशोब ठेवणं जरुरी असते. का कायच्यात किती गेला, कायच्यात काय झालं, कसाच गेला पैसा खर्चाले हे माहीत पडलं पाहिजे. म्हणून आपण लक्षात ठेवणं जरुरी असते बेटा. हा मामाजी, मी एक पैशाचा हिशोब ठेवत जाईन आता. आणि लवकरात लवकर काय म्हणते तर पैसे फेडून टाकजो, जसे जसे झाले तसे. नाही तर मग बस येऊन राहिले पैसे तर ठेवले आपले डबुल्यात जमा करून, हे काम नको करजो. तवास कुठं तुला डबल भेटन मग काही लागलं गिकलं तर. कारण काही एकडाऊन होऊन नाही जात माणसाचं काम, गरज पडतच असते. नाही तर म्हणशील आता काय गरज पडते मला मामाजी सोबत, नाही काय? असं नको म्हणजो. नाही घरचाच पैसा आहे, एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं त्या पैशाचं. होते बरोबर, तुमच्याकडून जसे होते तसं करा. जसं झालं तसंच हे ठेवा. जास्त काही टेन्शन घेऊ नका. फक्त मन मोकळेपणानं चांगलं इमानदारीनं काम करा आणि आपल्या धंद्याकडे, आपल्या घरदाराकडे, आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या, म्हणजे झालं. आता दुकान टाकल्यावर कायचं काम करते होते? काही काम नाही करत ते. आता तर काय माहित मला करायला लागत जाईन काय तर घरातला स्वयंपाक पाणी. कायले आते बाई, मीच करतो ना, स्वयंपाक पाणी करतो आणि सगळं काम करूनच जात जाईन म्हटलं मी दुकानवर. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं का तुम्हाला करायला लागेल म्हणून. काही सगळं करतो मी, करून घेऊनच जात जाईन आणि संध्याकाळी बी सगळं करूनच जात जाईन म्हटलं दुकानात. एक टाइम मी करत जाईन, एक टाइम वैशाली ताई करत जाईन, असं आम्ही दोघे मिळून करत जाईन. ठीक आहे ना, माहित पडते ना आता काय करता दोघी जणी काय नाही तर. बरं झाला काय सुनबाई, डब्बा झाला काय? द्या बरं बांधून, मला 2 पाय बांधून द्या. जातो जरासा वावरात जातो, चक्कर मारून येतो तिकडून. ते काय म्हणते हरभरा आलाय पुरा सोंगासाठी, पुरा वाळून गेला. आता मजूर सांगितलाय उद्या येते म्हणते बाया. आज मला ते कुठं काय करावं लागते, कुठं लावा लागते, तो गुडगिड तर पाहा लागेल ना, जरासं जाऊन चक्कर मारा लागेल ना. तर येतो मी जाऊन, तयारी करतो, ते करून ठेवतो सगळं ओके उद्यासाठी. तर द्या बरं 2 पोळ्या बांधून द्या बरं. बरं मामाजी, देतो ना करून. बाबा सोडून देऊ का तुम्हाला? पैदल जात नका जाऊ, एवढ्या दूर लय दूर आहे ना. मी सोडून देतो ना. नाही कायला सोडून द्यायला लागते, आहे ना, माणूस आहे ना. माणूस आहे आपला दिवाणजी, त्याच्याच गाडीवर जात असतो मी, त्याच्याच गाडीवर वापस येतो. तो असल्यावर कायची चिंता आहे? आता त्याला करायला लावतो, त्याचं सगळं तयार करायला लावतो आणि बस उद्या मजूर आला म्हणजे मग अजून लागन तो उद्या जर असून रिकाम पण तर येऊन जायला लागन तो वावरात. बाबा तुम्हाला तर म्हणतो आम्ही एवढी दगदग करू नका म्हणून. आता लय झालं ना, आता वय कमी झालं काय बाबा तुमचं? एवढ्या वयात आता हे कामं करूनच राहिले तुम्ही. नाही रे बेटा राजेश, आता जीवात जीव आहे तोपर्यंत थकते काय माणूस? जेव्हा थकन तेव्हा पाहू लेखाले, तेव्हा मग नाही होणार आपल्याकडून. नाही झालं त्या दिवशी राहिलं बसलं घरी. पण जोपर्यंत होते तोपर्यंत आपले हातपाय हलवू ना. घरात पीक येते, खाप्याले होते, अनाज होते सगळं घरात. हो हे बरोबर आहे बाबा तुमचं. बरं ठीक आहे बाबा, मी जातो आता. काय ऑफिसला जातो, 2-3 घंटे हाय माझ्यावर, बाकी तर काम करून येऊन जातो. जास्त दूर काही आहे नाही, काही दूर जायला लागते का मला आता. तर तुम्ही जा आता वावरत, मी जातो आता माझ्या ड्युटीवर. बरं ठीक आहे. तू जाय तिकडे, आता मी जातो माझ्या कामी. सरला येतो मी आता. काय त्या पोराची चिंता सोडून द्या आता सुमितची, तो बरोबर करते. आता लहान आहे का तुमचे पोरं? एवढी चिंता लागून काही अर्थ नाही आहे. त्याला लागली काय जराशी
त्याला वाटलं काय आपल्या माईले दुःख झालं का बापाले दुःख झालं म्हणून तर आपण काय एवढं टेन्शन घेत बसायचं. नोकरी आहे त्याच्याजवळ, खाली हात नाही आहे तो का तुमच्या पोराला कोणतं गम होईल म्हणून. त्यानं नाही केलं ना. लेकरं मोठे मोठे झाले म्हणजे तसे मायबापाचा गम करत नसती, तर मायबापाने त्याची आशा सोडून द्या लागते. कारण सगळी एकटं या लागते एकटं जा लागते. मग एकामेकाची आशा धरून अर्थ नसते माणसाले. जसजसं वय होते तसतशी आशा करणं सोडून द्या लागते सगळीची. बरोबर ना. म्हणून म्हणतो आता आशा सोडा आणि आपापल्या कामी लागा. आता त्या ज्या घरात सुना आहे त्याला सपोर्ट करत जा जरासा, त्याच्याशी जीव लावून जरासा, तर त्या तुमचं करण. कारण अडचणीत त्यानंच तुमचं केलं. ज्यानं केलं नाही त्याला विसरून जा, ज्यानं केलं त्याला आठवण ठेवा. बस एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला आता. हो तुम्ही तर म्हणून मोकळे होऊन जाता. मी काय करू, माझ्याकडून तर होतच नाही असं मनातून काही की निघतच नाही काही. निघत नसतेच. आपण आता स्वतः पैदा केले त्याले, लाईनाचे मोठे केले, एवढाले केले, आणि आता एका एकी मनातून निघते काय ते त्याच्या मनातून निघू आपण. आपल्या मनातून नाही निघत ते. पण आपल्याला करायला लागन ना. आता मनावर दगड तर ठेवायला लागन ना. ते वागून राहिले तसे तर आपल्याला काही ना काही करायला लागन. त्याला सुधरवानी लागन काय. काय ना तू काही दिवसातच घरी येते तो वापस. कारण त्याच्याकडून बाहेरचं पुरं होते काय, तेवढा पैशात त्याला पगार पुरतच नाही काहीच. म्हणून म्हणतो का आता थोडंसं हे करा त्याच्यावर दुर्लक्ष. हो बरोबर आहे तुमचं. करतो आता जे होते ते माझ्याकडून. अरे सुनबाई कोण खाली हात डब्बा आणला नाही माझ्यासाठी. दोन पोळ्या आणून द्या म्हटलं बांधून. तर मामाजी आता कणी पोळ्या त्या थंड झाल्या होत्या, काय तुम्हाला थंड्या पोळ्या देऊ म्हटलं, म्हणून वैशाली ताई 2 पोळ्या टाकून राहिल्या तुमच्यासाठी. कणिक भिजवलीच होती, फक्त पोळ्याच टाकायच्या होत्या. 2 पोळ्या टाकतो म्हणे वैशाली ताई म्हणे, आणि तुम्हाला पटकन देतो म्हणे. म्हणून मग मी इकडे आली सांगायला तुम्हाला. म्हटलं अजून तुम्ही म्हणाल तुम्हाला उशीर होते बा म्हणून. काय नाही बेटा, चालत होत्या ना. चालत होत्या, एवढं काही नव्हतं. शिड्या होत्या काही तर त्या जास्त होत्या. आणि शिडाई खाल्लं तर काय होते माणसाले, काही फरक पडत नाही. आता किती घरी म्हटलं पोरं करत नाही, सुना करत नाही, असलं शिडं पातं काही असलं देऊन देते. हा मग काय ते काय मरून जाते काय, काहीच नाही होत. आमच्या जमान्यात आम्ही शिडं पातं सारं खाऊन घेऊ. आताचे चोचले आहे ताजच खा लागते नसं खा लागते. आम्ही तर शिडं भेटो शिडं, चटणी मीठ भाकर जे भेटलं ते खाऊन घेऊ. भाजी नाही भेटे भाकरीवर आम्हाला, तर जसं आलं तसं खायला तरी खाऊन घेऊ आम्ही. हा मामाजी बरोबर आहे तुमचं. पहिल्याची कंडिशन तशीच होती, पण आता भेटते तर खाऊन घ्यावं माणसानं, असं म्हणणं आहे बा आपलं. हो ते तर बरोबर आहे बेटा. आता असं आहे बा आपले बहीण भाऊ. हा कसं राहते. हा असे आहे आमचे मामाजी. सरकार सोबत सरकार न्याय करते. पोरग असो पोरगी असो सून असो का कोणी असो, त्याच्याजवळ हे आहेच नाही, अन्याय नाही आहे कोणासाठी. म्हणून असे लोक आपल्याला पटते, सगळेच पटते असे लोक. चला मग पाहू आता बाकीचा आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मोहिनीला सपोर्ट करत जा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्यालाही सपोर्ट करा, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि त्याचे व्हिडिओ पाहत जा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तरी पण आपले व्हिडिओ पहा, सपोर्ट करा आणि आम्हाला रजा द्या आता. धन्यवाद.